नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय आज सुप्रीम कोर्टाने दिला. निवडणुका 3 महिन्यांनी घ्या असं सुप्रीम कोर्टाने सुचवलंय आणि केंद्राप्रमाणे राज्यांना डेटा गोळा करावा असे आदेश दिले. त्यामुळे राज्य सरकार आतापर्यंत केंद्राकडे डेटासाठी बोट दाखवत होतं, पण अखेर आज सुप्रीम कोर्टाने त्या संदर्भातला निर्णय दिला. जो डेटा सदोष आहे तो कशाला हवा असं म्हणत आज सुप्रीम कोर्टाने इम्पेरिकल डेटा राज्य सरकारने गोळा करावा 3 महिन्यात असा आदेश सुद्धा दिलेला आहे. केंद्राप्रमाणे राज्यांना डेटा गोळा करण्याचे आदेश दिल्यानंतर निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करायला मात्र त्यांनी नकार दिलेला आहे. दरम्यान सुप्रीम कोर्टाने आज जो निर्णय दिला त्याचे पडसाद राजकीय वर्तुळात सुद्धा उमटतायत आणि इम्पेरिकल डेटा गोळा झाल्याशिवाय कुठलीच निवडणूक घेतली जाऊ नये असा ठराव आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक नकोच असा प्रस्ताव निवडणूक आयोगाला पाठवणार असल्याची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. आज मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भातला निर्णय झालेला आहे. त्यामुळे सर्व निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी आता करण्यात येणार आहे निवडणूक आयोगाकडे. खरं तर याच्या आधी सुद्धा अशाच प्रकारची मागणी करण्यात आलेली होती. कोरोनाचं कारण देण्यात आलेलं होतं, पण तरी देखील निवडणूक आयोगानं सुरुवातीला एक वेळ त्यांनी पुढे ढकलली, पण त्याच्यानंतर मात्र ही निवडणूक त्यांना घेतलेली होती. ओबीसीच्या आरक्षणाच्या शिवाय ती निवडणूक पार पडलेली होती आणि आता सुद्धा राज्य सरकारनं जो प्रस्ताव दिलेला आहे त्या प्रस्तावावर राज्य निवडणूक आयोग नेमका काय निर्णय घेतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. पण राज्य सरकारसाठी पुढच्या काळात हा डेटा गोळा करणं हे अनिवार्य झालेलं आहे. इलेक्शन कमिशनला कळवण्यात यावं की डाटा गोळा झाल्यानंतरच या सगळ्या इलेक्शन्स आम्ही घेऊ, तोपर्यंत या इलेक्शन घेण्यात येऊ नये अशा प्रकारची जे आहे एक ठराव तो आता तयार होऊन त्याच्याकडे ताबडतोब इलेक्शन कमिशनकडे जाईल. थोडक्यात म्हणजे ओबीसी शिवाय इलेक्शन होऊ नये अशा प्रकारचा हा मंत्रिमंडळाचा ठराव आहे. त्यानंतर आणखीन 2 गोष्टी झाल्या त्याच्यामध्ये. त्याच्यासाठी या कामासाठी एक आज ऑफिसर जे सेक्रेटरी जो आहे हा फक्त त्या कामासाठी आपण नेमला पाहिजे आणि त्यांनी आयोगाबरोबर संपर्क साधून हे काम रात्रंदिवस पूर्ण करायला हवं. मग त्यासाठी भांगे नावाचे एक अधिकारी आहे सेक्रेटरी, त्यांची त्या कामासाठी नियुक्ती करावी अशा रीतीची सुद्धा चर्चा झाली, ज्याला मुख्यमंत्र्यांनी संमती दिलेली आहे. तिसरी गोष्ट होती की त्यांना फंड्स देण्याच्या संदर्भामध्ये तर आता त्यांना कामापुरते जे पैसे लागत आहेत ते पैसे जे आहेत मंजूर करून पाठवलेले आहेत, परंतु त्यांना जी मोठी रक्कम पाहिजे आहे, मग ती 350 कोटी आहे का 400 कोटी आहे, ती सगळी रक्कम जी आहे येत्या पुरवणी मागणीमध्ये जो आता आपला जो अधिवेशन आता आपलं सुरू होईल त्या पुरवणी मागणीमध्ये हे सगळ्या पैसे जे आहेत टाकण्यात येतील आणि त्याची मंजुरी जी आहे विधिमंडळाकडून विधानसभेमध्ये घेण्यात येईल आणि त्याप्रमाणे मग त्या आयोगाने केलेल्या मागण्यांची सगळी पूर्तता करण्यात येईल. या सगळ्या राजकीय पेचाच्या बद्दल, घटनात्मक पेचाच्या बद्दल अधिक तपशीलवार बोलण्यासाठी आता आपल्यासोबत घटना तज्ज्ञ उल्हास बापट सर आहेत. बापट सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. तुम्हाला काय दिसतंय आता राज्य सरकार निवडणूक आयोगाला विनंती करतंय, ठराव त्यांनी मंजूर केलेला आहे की तुम्ही ह्या निवडणुका पुढे ढकला. राज्य सरकारची ही विनंती निवडणूक आयोगाकडून मान्य होऊ शकते का? घटनेत तशी तरतूद आहे का? निवडणुका पुढे ढकलता येतात का? आता गेले काही दिवस याच्यावर अखंड चर्चा चालली आहे आणि हा जो ओबीसी रिझर्वेशनचा हा जास्त राजकीय होत चाललाय. घटनात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जात आहे. आता ट्रिपल टेस्ट जी सर्वोच्च न्यायालयाने सांगितली आहे त्याचा अर्थ 50% वर रिझर्वेशन नेता येणार नाही. 1 मागासवर्ग आयोग असायला पाहिजे, 2
आणि इम्पेरिकल डेटा तयार पाहिजे 3. आणि हा इम्पेरिकल डेटा याचा अर्थ 2 अत्यंत महत्वाचे शब्द सुप्रीम कोर्टाने वापरलेत. एक आहे कोलेट, म्हणजे कम्पेअर आणि इव्हॅल्युएट करता आला पाहिजे, आणि कंटेम्परेनियस म्हणजे तो आत्ताचा प्रिव्हेलिंग पाहिजे. कुठे कुठे कसं कसं रिझर्वेशन पाहिजे याचे डिटेल्ड इम्पेरिकल डेटा असायला पाहिजे. आता याची पूर्तता झाली नाही तर ते अनकॉन्स्टिट्युशनल ठरणार. आता तुम्ही मला जे विचारलं की हा ठराव संमत झालाय, तर एकदा ज्या इलेक्शनच्या डेट्स डिक्लेअर झालेल्या आहेत त्याचा पूर्ण अधिकार राज्यघटनेप्रमाणे इलेक्शन कमिशनला जातो. जसा केंद्र सरकारचं म्हणजे केंद्रातलं जे 324 खाली इलेक्शन कमिशन आहे तसं राज्याचं कमिशन आहे आणि वर्डिंग तेच आहे. त्यामुळे त्याला पूर्ण अधिकार आहे, त्याच्यामध्ये शासनाला हस्तक्षेप करता येत नाही. प्रमाणे न्यायालयाला पण हस्तक्षेप करता येत नाही. तर त्यांना विनंती करता येईल, त्यांनी ती मान्य केली तर गोष्ट वेगळी, पण बंधनकारक निश्चितच नाही. आणि दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे राज्यघटनेप्रमाणे जी मुदत दिलेली आहे 5 वर्षाची, त्याच्या आत इलेक्शन घ्याव्याच लागतात, त्याच्या पुढे त्या पोस्टपोन करता येत नाही. तेव्हा ही जी 2 बंधनं आहेत यात राहून सरकारला जमलं तर करता येईल. 5 वर्षाच्या पुढे जाता येणार नाही 1, आणि इलेक्शन कमिशनला विनंती करता येईल 2, पण ती इलेक्शन कमिशनवर बंधनकारक असणार नाही राज्यघटनेप्रमाणे. बरं, ठीक आहे. धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी अगदी सविस्तरपणे बोललात त्याबद्दल. आता आपल्यासोबत ओबीसी नेते हरिभाऊ राठोड जोडले गेलेले आहेत. हरिभाऊ, हा जो पेच सगळा निर्माण झालेला आहे, या पेचातून मार्ग नेमका कसा काढायचा? या निवडणुका भविष्यात ज्या होणार आहेत त्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय झाल्या तर मोठं राजकीय किंमत ओबीसींना मोजावी लागणार आहे. तुमची या संदर्भातली भूमिका काय आहे? इम्पेरिकल डेटा लवकरात लवकर मिळवण्यासाठी काय करायला हवं? बघा, सुरुवातीपासून राज्य सरकारने एवढ्या अक्षम्य चुका केल्या की त्याचा परिणाम ते आज भोगत आहेत. म्हणजे जो 4 मार्चचा निकाल होता तो अत्यंत स्पष्ट होता की एक स्वतंत्र आयोग नेमला का नाही नेमला, एक्सपर्टचा म्हणजे त्याच्यात एक्सपर्ट नेमले का नाही नेमले. त्यानंतर वटहुकूम काढायला नको होता, कारण तो जो 3 जजेसचा विकास गवळीच्या केसमध्ये 3 न्यायाधीशांनी जो निर्णय दिला होता तो कॉन्स्टिट्यूशन बेंचचा निर्णय होता, म्हणजे घटनापीठाचा निर्णय होता. तो एक प्रकारचा कायदाच बनतो. कायदा मग त्याच्यावर तुम्ही आणखी एक कायदा केला, असं करताच येत नाही ना. असं सुप्रीम कोर्टाने एखादी गोष्ट सांगितली आणि त्या 3 जजेसनी सांगितली तर तो एक कायदा झाला होता. तर त्याला छेद देण्यासाठी तुम्ही इथे कायदा केला. वटहुकूम म्हणजे कायदाच असतो. तर ते एक चूक झाली. आता काय, आता अशी परिस्थिती आहे, फार विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे, गोंधळाची स्थिती आहे. ती सगळं राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे झालेली आहे. आता एकच आहे, आज मी तुम्हाला सल्ला देऊ इच्छितो तुमच्या माध्यमातून सरकारला. सरकारने एक आयोग, स्वतंत्र आयोग आणि चांगले एक्सपर्ट त्याच्यात घ्यावे. एक्सपर्ट ज्याला स्टॅटिस्टिकल, जे डॉक्टरेट मिळालेले प्राध्यापक, ज्यांनी या विषयावर स्टॅटिस्टिकल माहिती गोळा करण्याचा ज्यांना अनुभव आहे, अशा लोकांचा एक त्याच्यामध्ये नेमणूक करावी. त्यानंतर हे सगळं 1 महिन्यामध्ये आपल्याला डाटा मिळू शकेल. आणि तो डाटा पहिल्यांदा इम्पेरिकल डाटा म्हणजे काय ह्या सरकारला कळलंय का हे तपासावं लागेल. इम्पेरिकल डाटा म्हणजे काय, कारण इम्पेरिकल डाटा आणि केंद्राशी ते जोडतायत. आज पण भुजबळ म्हणतायत, परत तीच गोष्ट सुप्रीम कोर्टाने एवढं क्लिअर केल्यावरही तुम्ही म्हणता, म्हणजे तुमचा अशिक्षितपणा म्हणायचा त्याला, की जाणून बुजून तुम्ही हे केंद्रावर ढकलायसाठी हे करताय, आणि ते चुकीचं आहे. त्यामुळे इम्पेरिकल डाटा म्हणजे तुम्ही सुद्धा याच्यात बघा, नेटवर जाऊन बघा. इम्पेरिकल डाटाचा अर्थ होतो सद्यस्थितीत आज हवी असलेली माहिती. 2 गोष्टी. आता सद्यस्थितीत म्हणजे आज काय आहे आणि हवी असलेली म्हणजे सुप्रीम कोर्टाला काय अपेक्षा होती की हे 27% तुम्ही आणले कुठून, म्हणजे मला तेच म्हणायचंय. मग 2011च्या जनगणनेचा डेटा आजच्या सद्यस्थितीबद्दल लागू होत नाही, म्हणून आज तो ताजा डेटा हवाय त्यांना. हो, आजचा डेटा म्हणजे आज सध्या काय परिस्थिती आहे. आणि एक गोष्ट या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो की फडणवीसच्या काळामध्ये वारंवार विचारत होते सरकार, कोर्ट, हे 27% आले कुठून, 27%चा आधार काय.
तर आता 27% काय आधार सगळ्यांना आपल्याला माहित आहे की मंडल आयोगाचा आधार आहे, पण एक वाक्य सुद्धा कोणी वकील बोललं नाही की हे मंडल आयोगाचे फिगर आहेत, मंडल आयोगाने दिलेले आहे, ऍफिडेव्हिट मध्ये लिहिलेलं नाही, मंडलची चर्चा झाली नाही मागच्या वेळेस. म्हणून सुप्रीम कोर्ट वारंवार हे म्हणत राहिलं की हे 27%चा काय आधार आहे तुमच्याकडे, आणि तो आधी तीच परिस्थिती आहे. ठीक आहे, यांना काय पाहिजे, मी तुम्हाला 2 गोष्टी सांगितल्या. हवी असलेली माहिती, हवी म्हणजे काय पाहिजे त्याचा सद्यस्थितीमध्ये, हवी म्हणजे ओबीसीचं प्रमाण किती आहे, आणि मतदारसंघ वाईज. आता परत एकदा तुमच्या माध्यमातून मी क्लॅरिफाय करतो, म्हणजे एम्पिरिकल डाटामध्ये एक गोष्ट आणखी येते की जसं समजा बीड जिल्हा आहे, तर बीड जिल्हा परिषदेचे वेगळा मतदारसंघ आणि बीड मध्ये नगरपालिका आहे त्याचे वेगळा मतदारसंघ, आणि पंचायत समिती वेगळा मतदारसंघ. तर त्या मतदारसंघातली एकूण लोकसंख्येच्या ओबीसी किती प्रमाणात आहे हे बघायचं आहे. ठीक आहे हरिभाऊ, तुम्ही सोबत राहाच. आता आपल्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत. दरेकरजी, आता ऐकलं तुम्ही, हरिभाऊंनी पण सांगितलेलं आहे 2010 पासून सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची ही सगळी लढाई सुरू असताना आधी फडणवीस सरकारने आणि आता ह्या सरकारने ह्या संपूर्ण मुद्द्याकडे दुर्लक्ष केलं, सातत्यानं वेळकाढूपणा केला आणि म्हणून ह्या प्रश्नाचा विचका झाला आणि आज ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप केला जातोय. नाही, त्यांच्या आरोपामध्ये अर्धसत्य आहे. फडणवीस साहेबांचा कसा दोष आहे ते त्यांनी पटवून द्यावं. आता ठीक आहे, ते भारतीय जनता पार्टीचे विरोधक असल्या कारणाने ते फडणवीस साहेबांवर टीका करतील, त्यांचा तो भाग. परंतु आपण बघाल की ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने क्लिअर कट ट्रिपल टेस्ट करा अशा प्रकारची भूमिका घेतली होती आणि त्यानुसार आयोग गठीत करणं, एम्पिरिकल डाटा त्या ठिकाणी गोळा करणं, त्या एम्पिरिकल डाटा गोळा करण्याच्या समितीला आवश्यक ते पैसे उपलब्ध करून देणं, या प्रक्रिया पूर्ण केल्या पाहिजे होत्यात ना. मग वेळकाढूपणा झाला, 9 महिने वेळकाढूपणा झाला. 100% आपण बघाल की जर अशा प्रकारच्या ट्रिपल टेस्ट करून आयोग गठीत करून एम्पिरिकल डाटा गोळा केला असता तर एवढ्या वेळात हे काम झालं असतं ना. ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांची मुख्यमंत्र्यांसमवेत आमची बैठक झाली त्यावेळेला 1.25 तासातला 1 तास देवेंद्र फडणवीस साहेबांनी मार्गदर्शन सरकारला केलं की आपल्याला कसं राजकीय आरक्षण देता येईल, 3-4 जिल्हे सोडले तर कसं देता येईल, पहिला आपण ते सोडवूया, नंतर 4 जिल्ह्यांचा विचार कसा करायचा. त्याचबरोबर तुम्ही एम्पिरिकल डाटासाठी तात्काळ समिती त्या ठिकाणी नेमा, पैसे उपलब्ध करून द्या. अशा प्रकारच्या अनेक सूचना त्यांनी त्या ठिकाणी केल्या होत्या, परंतु त्या सूचना गांभीर्याने घेतल्या नाहीत आणि मग ओबीसी समाजाचा असंतोष, आक्रोश त्या ठिकाणी होतोय असं दिसलं आणि मग ओबीसी समाजाला बनवाबनवी केली. त्या ठिकाणी अध्यादेश काढला, जो अध्यादेश केंद्र सरकारला अभिप्रेतच नव्हता. आपल्या सुप्रीम कोर्ट. पण दरेकर साहेब, मला तुम्हाला एक विचारायचं आहे, याच्या आधी जेव्हा अशी परिस्थिती निर्माण झालेली होती की ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या व्यतिरिक्त ही निवडणुका होणार आहेत, तेव्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आणि भाजपनं विशेषतः भूमिका घेतलेली होती की आम्ही ओबीसींच्या ज्या जागा होत्या तिथं ओबीसी उमेदवार देणार. तुम्ही ते केलं आणि त्याच्याबद्दल पुढे काय झालं आपण बघितलं. पण आता सुद्धा या निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या व्यतिरिक्त होणार आहेत. अशा वेळी ओबीसी उमेदवारांच्या बद्दलची भाजपची भूमिका नेमकी काय असणार आहे? ओबीसीच्या संदर्भात भारतीय जनता पार्टी पहिल्या दिवसापासून गांभीर्याने आहे, संवेदनशीलतेने आहे, रस्त्यावर उतरून त्यांच्यासाठी लढलेलो आहे. बोटचेपीपणा नाही, अर्ध्याने विरोध करायचा, अर्ध्याने. आणि आम्हाला तर या देशाचे पंतप्रधानच ओबीसी समाजाचे आहेत, त्यांना कधी आवडत नाही, त्याचं प्रदर्शनही करत नाही. त्याच्यामुळे आम्हाला ओबीसीच्या संदर्भात कोणी शिकवण्याची आवश्यकता नाही. देवेंद्र फडणवीस आवाहन केल्याप्रमाणे, एक मिनिट, आवाहन केल्याप्रमाणे ओबीसी कॅन्डिडेट. ठीक आहे, ओबीसींच्या आरक्षणासाठी तुम्ही आग्रही राहाल असं सांगितलेलं आहे. पण धन्यवाद, न्यूज 18 लोकमतशी तुम्ही सविस्तरपणे बोललात त्याबद्दल. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रक्रियेबद्दल काय माहिती दिली आहे जाणून घेऊयात. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार ही जी बाब आहे त्याच्याबद्दल केंद्राकडचा डेटा निरुपयोगी असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी याआधी सांगितलेलं होतं.
आणि आता राज्य सरकारनं ट्रिपल टेस्ट केली नाही, त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं सुद्धा देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यामुळे आता ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार आहे, त्याला राज्य सरकार जबाबदार असल्याचंही फडणवीस म्हणाले. या निवडणुका कुठलीही ओबीसीची सीट न ठेवता त्या सगळ्या निवडणुका खुल्या सीटांवर, SC असणे खुल्या अशा प्रकारे या निवडणुका घेण्यात याव्यात, अशा प्रकारचा आदेश दिलाय. मी आठवण देऊ इच्छितो की यापूर्वी सातत्याने आम्ही हाच मुद्दा मांडत होतो की केंद्र सरकारचा डाटा हा सेन्सस डेटा आहे, पॉलिटिकल बॅकवर्डनेसचा एम्पिरिकल डेटा ट्रिपल टेस्ट प्रमाणे राज्य मागासवर्ग आयोगाला तयार करायचा आहे. 2 वर्ष सरकारने याच्यामध्ये घालवले. मागच्या काळात मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळी बैठक घेतली त्यावेळेस बैठकीत हा मुद्दा मी मांडल्यानंतर तो त्यांनी मान्य केला. त्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगासोबत बैठक केली. त्यात राज्य मागासवर्ग आयोगाने सांगितलं आम्हाला सुधारित आदेश दिले आणि पैसे दिले तर आम्ही तात्काळ 1-2 महिन्यामध्ये हा सगळा सर्व्हे करून रिपोर्ट देऊ शकतो. त्यानंतरही कुठली कारवाई न करता अशा प्रकारचा ऑर्डिनन्स काढण्यात आला. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकारकडे पैसे नसतील तर जनतेकडून पैसे गोळा करून पैसे देऊ का, असा टोला भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंनी लगावलाय. तर राज्य सरकारमधल्या ओबीसी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा असं राम शिंदे यांनी मागणी केली आहे. तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे प्रस्थापितांच्या संपूर्ण नौटंकीचा पर्दाफाश झाल्याची टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलाय. तात्काळ तुम्ही एक अधिवेशन घ्या, एम्पिरिकल डेटाच्या संदर्भातला टाइम बाउंड प्रोग्राम जाहीर करा. तुम्ही प्रत्येक गोष्ट खरेदी विक्री 100 गोष्टींसाठी बजेट देताय. 400-500 कोटीचं बजेट राज्यासाठी मोठी गोष्ट नाहीये. ते बजेट द्या ओबीसी आयोगाला आणि निर्णय घ्या. आता सुद्धा निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुका स्थगित करण्यासाठी राज्य सरकार काय प्रतिष्ठा लावू शकतं ते लावा. त्यांच्यामध्ये सुद्धा मला वाटतं एक उभी फूट झालेली आहे. राज्य सरकारमध्ये असणारे ओबीसी मंत्री सुद्धा मला वाटतं हात बांधून बसलेले आहेत किंवा त्यांना कुठल्या तरी प्रेशरमध्ये ते काम करतात. गेल्या 10 महिन्यापासून वारंवार सुप्रीम कोर्ट सांगते की हा एम्पिरिकल डाटा राज्य सरकारने द्यायचा आहे, पण पुन्हा राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवते. आता फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याला राज्य सरकारला चपराक आणि फटकारलेला आहे. हे ओबीसी वरती अन्याय करणारं सरकार आहे आणि हे अन्याय करणारं सरकारने हे अक्षम्य दुर्लक्ष करतंय. हे 8 वेळा हेरिंग झाल्यावर देखील अशा प्रकारचं कृत्य केलेलं आहे आणि राज्य सरकारला याची किंमत भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोजावं लागेल. कारण ओबीसी वरती अन्याय करणारं हे सरकार आहे. ह्या सरकारने ओबीसीच्या संदर्भामध्ये कुठलीही कारवाई कोर्टामध्ये वकील न देणं, हेरिंगला हजर न राहणं अशा प्रकारचं कृत्य केलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीला परिणाम हा राज्य सरकारचा आहे. राज्य सरकारमध्ये ओबीसी असलेल्या नेत्यांनी आता आज तातडीने राजीनामे दिले पाहिजे आणि ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण केलं पाहिजे, ही माझी मागणी आहे. आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळं प्रस्थापितांच्या संपूर्ण नौटंकीचा महाराष्ट्रातील बहुजनांच्या पुढं पर्दाफाश झालेला आहे. सर्वपक्षीय बैठकीमध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं, अध्यादेश काढण्यापूर्वी तुम्ही एम्पिरिकल डेटा गोळा करा आणि मगच अध्यादेश काढा. पण प्रस्थापितांना आपल्या उमेदवारांना मार्ग मोकळा करायचा होता म्हणून त्यांनी नावापुरता अध्यादेश काढला आणि सुरुवातीपासून प्रस्थापिताकडून ओबीसींचा पुळका आणल्याचा आव आणला जात होता. हे आज पुन्हा एकदा न्यायालयाच्या निर्णयानं सिद्ध झालेलं आहे. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता वेळ झाली आहे न्यूज 18 लोकमतच्या आजच्या प्रश्नाच्या निकालाची. आम्ही ॲपवर त्रुटी असल्यानं जातनिहाय जनगणनेचा अहवाल सार्वजनिक नाही. केंद्राचं सुप्रीम कोर्टातलं हे स्पष्टीकरण तुम्हाला पटतं का, हा प्रश्न विचारला. त्यावर अनेक ॲप युजर्सनं कमेंट केल्या. त्यातील एक कमेंट राजू माळी यांनी केली आहे. केंद्राचं सुप्रीम कोर्टातलं स्पष्टीकरण पटत नसल्याचं राजू माळींनी व्यक्त केलं. या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.